आली, या सरकारला 2 वर्ष झाली. विमानतळावरती उतरल्यानंतर सुद्धा त्या विमानतळाचं नाव औरंगाबाद विमानतळ आहे. तो ठराव आम्ही कधीच मंजूर केला होता, छत्रपती संभाजी महाराज विमानतळ. जनतेला विचारा, जा घराघरात जा. जे तुम्ही आता आम्हालाच सांगत होता आपल्याकडे बीएलए पाहिजे, बीएलओ पाहिजे, मला पहिला गटप्रमुख पाहिजे, जो मतदार यादीला एक कोणतरी जबाबदार माणूस आहे आणि त्याला माहिती आहे की ही सगळी वस्ती ही माझ्या संपर्कात आहे. मी त्याला सांगतो घराघरात जा आणि हात जोडून विचारो, दादा, ताई, माई, मावशी, आमचं काय चुकलं सांगा, काय आमचा पराभव झाला, असं कोणतं पाप आमच्याकडनं घडलं. अगदी जे एक शिवसेना प्रमुखांनी वचन दिलं होतं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करणं, हे मी माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये मी केलेलं आहे. आणि अजूनही 2 वर्ष होत आली, या सरकारला 2 वर्ष झाली. विमानतळावरती उतरल्यानंतर सुद्धा त्या विमानतळाचं नाव औरंगाबाद विमानतळ आहे. तो ठराव आम्ही कधीच मंजूर केला होता, छत्रपती संभाजी महाराज विमानतळ. का बदललं नाही तुम्ही? आम्ही केलेल्या कामाची श्रेय तुम्हाला घेताना लाज वाटत नाही? मी या शहराचं आणि या जिल्ह्याचं नामकरण केलेलं आहे. जिल्ह्याचं नामकरण अजून झालेलं नाही, अजूनही लोकसभा मतदारसंघाचं नामांतर झालेलं नाही, अजूनही त्या यादीत या मतदारसंघाचं नाव मला वाटतं औरंगाबाद असंच ठेवलेलं आहे. मग केलं काय तुम्ही 2 वर्ष? संपूर्णपणे थापा मारायचं आणि पुढे जायचं. आता सुद्धा ही सगळी पापं मी बोललो ना तुम्हाला. योजना एवढ्या टाकायच्या, ठीक आहे ना, महिलांसाठी योजना आणल्या, मी त्याचं स्वागत करतो. जरूर महिलांसाठी तुम्ही योजना आणा, पण माझ्या युवकांसाठी योजना काय आहेत?